आपण क्लास 11th रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधले इन्स्टिट्यूशन बघतोय. इन्स्टिट्यूशन आहे नंबर 5. पेज नंबर आहे 260. या पेजवर आपण वर्किंग नोट्स केलेत. यामध्ये पहिला कॉलम आहे रॉंग एंट्री, दुसरा आहे रिव्हर्स एंट्री, तिसरा आहे करेक्ट एंट्री आणि यानंतरचा एक आपण कॉलम तयार करतो रेक्टिफाईंग एंट्री. पण मी तो न करता आपण डायरेक्ट रेक्टिफाईंग एंट्री जी आहे ती आपण जर्नल प्रॉपरमध्ये रेकॉर्ड करणार आहे. या ठिकाणी जर्नल प्रॉपरचा फॉर्मॅट आहे डेट, पर्टिक्युलर्स, लेजर फोलिओ, LF नंबर, डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज. वर्किंग नोट्ससाठी मी आणखीन एक पेज केलेला आहे वर्किंग नोट्स म्हणून. एक्झामिनेशनमध्ये आपल्याला फक्त जर्नल प्रॉपरला मार्क्स असणार आहेत. इन्स्टिट्यूशन नंबर 5. गिव जर्नल एंट्रीज टू रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स. फर्स्ट, गुड्स परचेस्ड फ्रॉम सुजीत फॉर ₹3,000 वेअर रेकॉर्डेड इन सेल्स बुक. ओके, गुड्स परचेसेस आहेत या ठिकाणी आणि ते ॲज अ सेल्स म्हणून रेकॉर्ड केले गेलेले आहेत. ठीक आहे, ज्यावेळेस आपण कुठलंही ट्रान्झॅक्शन वाचतो त्यावेळेस त्याचा पहिला भाग जो असणार आहे त्यामध्ये आपल्याला करेक्ट एंट्री मिळेल आणि सेकंड पार्टमध्ये आपल्याला रॉंग एंट्री किंवा इनकरेक्ट एंट्री मिळणार आहे, म्हणजे एरर लक्षात येणार आहे बऱ्याच ट्रान्झॅक्शन्समध्ये. ठीक आहे, नाही यामध्ये पहिल्या ट्रान्झॅक्शनसाठी आपण वर्किंग करूयात. या ठिकाणी म्हटलेलं आहे गुड्स परचेस्ड फ्रॉम सुजित. परचेसेसची एंट्री करणार आहे आपण. या ठिकाणी आपण ज्यांच्याकडून परचेस केलेलं आहे त्यांचं नाव आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे सुजित. ठीक आहे, सो करेक्ट एंट्री सुरुवातीला आपण लिहूयात. परचेसेस अकाउंट डेबिट, टू सुजित's अकाउंट. त्यानंतर इट रेकॉर्डेड ॲज सेल्स. ठीक आहे, म्हणजे हे परचेसेस असं रेकॉर्ड न करता त्यांनी सेल्स बुकमध्ये ते एंटर केलेलं आहे. सो आपण या ठिकाणी सेल्सची जी रॉंग एंट्री आहे ती या ठिकाणी लिहून घेऊयात. रॉंग एंट्री आहे सेल्सची एंट्री करत असताना सेल्स आपण नेहमी क्रेडिटला लिहितो टू सेल्स अकाउंट. ओके, सुजित's अकाउंट डेबिट, सुजित's अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री होणार आहे. याची रिव्हर्स एंट्री करत असताना सेल्स अकाउंट डेबिट टू सुजित अकाउंट. ठीक आहे, क्रेडिट आहे ते डेबिटला जाणार आणि डेबिट आहे ते क्रेडिटला. सो सेल्स अकाउंट डेबिट आता या ठिकाणी आपल्याला रिव्हर्स एंट्री मिळालेली आहे. करेक्ट एंट्री आपल्या पुढे आहे. यामध्ये डेबिटला आहे इथं सेल्स अकाउंट डेबिट आहे, इथं परचेसेस अकाउंट डेबिट आहे टू सुजित's अकाउंट. या ठिकाणी सुजित's अकाउंट हे दोन्ही ठिकाणी क्रेडिटला आहे. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी कॅन्सल काय होणार नाही. आपण हे दोन्ही अकाउंट डेबिटला घेणार आणि हे दोन्ही आपण एकच आहे त्यामुळे या ठिकाणी एक अकाउंट आपण क्रेडिट करणार आहे. ठीक आहे, बाय ₹3,000. ट्रान्झॅक्शन फर्स्ट, सेल्स अकाउंट डेबिट, सेल्स अकाउंट, परचेसेस अकाउंट डेबिट, ओके, अमाउंट इज 3,000, LF डॅश, $3,000 to Sujit's account. Rectifying entry is sales account debit, purchases account debit to Sujit's account,
डेबिट जेवढ्या अमाऊंटनं आहे तेवढ्याच अमाऊंटनं क्रेडिट होणार आहे, त्यामुळे इथं 6000. नरेशन इज being goods purchased were recorded as sales. Now rectified. Second transaction, goods for rupees 5200 sold to Sachin was passed through purchase book. या ठिकाणी गुड सोल्ड केलेले आहेत सचिनला अँड वॉज पास्ड थ्रू परचेस बुक आणि रेकॉर्ड केलेले आहेत ॲज परचेस म्हणून किंवा परचेसेस म्हणून परचेस बुकमध्ये. ठीक आहे, मग सुरुवातीला आपण करेक्ट एंट्री लिहूया त्याची. गुड्स सोल्ड टू सचिन. एंट्री होईल सचिन्स अकाउंट डेबिट. Sachin is the receiver, so Sachin's account debit to sales account. त्यानंतर इट कन्सिडर्ड ॲज परचेसेस. ठीक आहे, त्यामुळं रॉंग एंट्री होणार आहे, म्हणजे सेल्स केले पण एरर आहे की ते परचेसेस बुकमध्ये मांडलेले आहेत, म्हणजे ते परचेसेस म्हणून कन्सिडर केले असणार. ठीक आहे, परचेसेसची एंट्री असणार आहे आपली परचेसेस अकाउंट डेबिट टू सचिन्स अकाउंट. आपल्याला जे ट्रान्झॅक्शनमध्ये दिले ते आपण सुरुवातीला मांडून घेतला. पहिल्या पार्टमधून करेक्ट एंट्री, दुसऱ्या पार्टमधून परचेसेस अकाउंट डेबिट टू सचिन्स अकाउंट ही रॉंग और इनकरेक्ट एंट्री. ठीक आहे, आता रॉंग एंट्रीची आपण रिव्हर्स एंट्री करणार आहे. सचिन्स अकाउंट डेबिटला येईल, सचिन्स अकाउंट डेबिट टू परचेसेस येईल, टू परचेसेस अकाउंट. आता यामध्ये रेक्टिफाईंग एंट्री आपण डायरेक्ट जर्नल प्रॉपरमध्ये लिहिणार आहे. सचिन्स अकाउंट या रिव्हर्स एंट्रीमध्ये पण डेबिटला आहे आणि करेक्ट एंट्रीमध्ये सुद्धा डेबिटला आहे, त्यामुळे आपण ते दोन अकाउंट सेपरेट न लिहिता एकच अकाउंट लिहिणार आहे. सचिन्स अकाउंट म्हणून एकच लिहिणार आपण आणि परचेसेस अकाउंट आणि सेल्स अकाउंट क्रेडिट लिहिणार. ठीक आहे, क्रेडिटला लिहिणार. जर्नल एंट्री होणार आहे सेल्स अकाउंट डेबिट सचिन्स अकाउंट डेबिट Sachin's account debit to purchases account and to sales account. To purchases account to sales account. Amount आहे 5200. क्रेडिटला आहेत परचेसेस आणि सेल्स, त्यामुळे आपण क्रेडिट अमाऊंटमध्ये टाकणार आहे आणि ह्याची टोटल आपण या ठिकाणी सचिन्स अकाउंटच्या समोर लिहिणार आहे. नरेशन being goods sold wrongly recorded as purchases
now rectified. यानंतर थर्ड ट्रान्झॅक्शन. A customer returned goods worth of ₹800 was recorded in purchase return book. ओके, कस्टमरने गुड्स पुन्हा रिटर्न पाठवले आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण आपल्या कस्टमरला जो माल विकला आहे तो त्यांनी परत पाठवलेला आहे. ठीक आहे, हे सेल्स रिटर्न आहेत आणि एरर आहे की ते परचेस रिटर्न म्हणून त्यांनी रेकॉर्ड केलेले आहेत. ठीक आहे, सेल्स रिटर्न आहेत ते परचेस रिटर्न म्हणून रेकॉर्ड केलेले आहेत. मग आपण करेक्ट एंट्री सुरुवातीला आपण लिहिणार आहे सेल्स रिटर्नची आपण एंट्री लिहिणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी थर्ड सेल्स रिटर्न म्हटल्यानंतर करेक्ट एंट्रीमध्ये आपण लिहूया सुरुवातीला सेल्स रिटर्न. सेल्स आपण नेहमी क्रेडिटला लिहितो. ठीक आहे, सेल्स रिटर्न जर असतील तर ते डेबिटला येतात. सो सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट, रिटर्न अकाउंट डेबिट. ओके, टू कोणाकडून आले आहेत आपल्याला? कस्टमरकडून. कस्टमर्स अकाउंट. आता हे सेल्स रिटर्न आहे ते एरर आहे त्यांनी परचेस रिटर्न म्हणून एंटर केलेले आहेत. ठीक आहे, परचेसेस आपले नेहमी आपल्याला जर एंट्री करायची असेल तर परचेसेस आपण नेहमी डेबिट करतो. परचेस रिटर्न ऑलवेज क्रेडिटला असतात. ठीक आहे, टू परचेसेस रिटर्न अकाउंट, परचेसेस रिटर्न अकाउंट. ओके, डेबिट असणार आहे कस्टमर्स अकाउंट डेबिट टू परचेसेस रिटर्न अकाउंट. ठीक आहे, ही एरर आहे. आता ह्या एररच्या आपण एरर एंट्री जी आहे किंवा रॉंग एंट्री जी आहे त्याची आपण रिव्हर्स एंट्री करणार आहे. क्रेडिट आहे ते डेबिटला जाणार आहे. परचेस रिटर्न अकाउंट डेबिट टू कस्टमर्स अकाउंट. या ठिकाणी पुन्हा कस्टमर दोन्ही क्रेडिटला आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी कॅन्सल कुठला अकाउंट होणार नाही. डेबिटला जे अकाउंट आहेत ते आपण जर्नल रेक्टिफाईंग एंट्रीमध्ये जर्नल प्रॉपरला दोन्ही डेबिटला घेणार आहे आणि क्रेडिटला आपण घेणार आहे कस्टमर्स अकाउंट. ठीक आहे, थर्ड जर्नल एंट्री परचेसेस अकाउंट डेबिट परचेस रिटर्न अकाउंट डेबिट परचेस रिटर्न अकाउंट डेबिट सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू कस्टमर्स अकाउंट. Third transaction amount is 800. Purchases return 800. Customer's account is credited by ₹1600. डेबिट आणि क्रेडिट हे समान असणार आहे त्यामुळं हे 800 आणि हे 800 यांची टोटल आपण इथं 1600 या ठिकाणी केलेली आहे. नरेशन इज बीइंग सेल्स रिटर्न entered as entered wrongly. Okay, now rectified. नरेशन तुम्ही तुमच्या मतानुसार
लिहू शकता. फोर्थ ट्रान्झॅक्शन इज a credit sale of rupees 240 to Ajit was entered in the sales books as rupees 420. या ठिकाणी क्रेडिट सेल आहे 240 रुपीजचा. ठीक आहे, तो त्यांनी सेल्स बुकमध्येच रेकॉर्ड केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे याच्या हे तर करेक्ट आहे, सेल्स आहेत आणि ते सेल्स बुकमध्ये रेकॉर्ड केले. फक्त डिफरन्स आहे अमाऊंटमध्ये 242 या ठिकाणी आहे 420. ठीक आहे, मग आपल्याला ही एरर आहे, अमाऊंटमध्ये एरर आहे, ती आपल्याला करेक्ट करायची आहे. ठीक आहे, या प्रोसेसमधून जाण्यापेक्षा सुद्धा एक इझी प्रोसेसनं आपण हे करू शकतो. क्रेडिट सेलची सुरुवातीला एंट्री करूयात आपण. ट्रान्झॅक्शन इज फोर्थ. क्रेडिट सेल म्हटल्यानंतर या ठिकाणी नाव दिलेलं आहे आपल्याला अजित. ठीक आहे, अजितकडून आपल्याला पैसे येणार आहेत. सो अजित's account debit to sales account. अजित's account debit to sales account ही सेलची एंट्री होणार आहे बाय ₹240. हे डेबिट असतील, हे क्रेडिट असतील, डेबिट अँड क्रेडिट. या ठिकाणी आणि 240 असं रेकॉर्ड न करता त्यांनी सांगितले की रेकॉर्ड करत असताना ते 420 असं रेकॉर्ड झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे हे 240 न होता हे 420 रेकॉर्ड झालेले आहेत. मग यामध्ये आपण काय करणार, जे एक्सेस आहे ते आपल्याला आपण दुसऱ्या बाजूला टाकत असतो. ठीक आहे, म्हणजे डेबिटला एक्सेस असतील तर ते क्रेडिटला आणि क्रेडिटला एक्सेस असतील तर ते डेबिटला. या ठिकाणी डेबिट आणि क्रेडिट दोन्ही ठिकाणी आपण रेकॉर्ड करत असताना 420 असं केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला ही एंट्री आपण रिव्हर्स करणार आहे. ठीक आहे, मग फक्त रिव्हर्स करून जी एंट्री होणार आहे सेल्स अकाउंट डेबिट टू अजित's अकाउंट, तर हे असणार आहे आपली रेक्टिफाईंग एंट्री. मग आपण डायरेक्ट जनरल प्रॉपरमध्ये एंट्री लिहूयात. याची जर्नल एंट्री असणार आहे रिव्हर्स होणार आहे. ठीक आहे, एक्सेस अमाऊंट जी आहे ती रिव्हर्स होणार आहे. एक्सेस अमाऊंट असेल 420 लेस 240. ₹180 जे आहेत ते आपण या ठिकाणी रिव्हर्स एंट्री करून टाकणार आहे सेल्स अकाउंट डेबिट टू अजित's अकाउंट. जर्नल प्रॉपरमध्ये लिहूयात. फोर्थ जर्नल एंट्री इज सेल्स अकाउंट डेबिट टू अजित's अकाउंट. नरेशन इज being credit sale was entered, credit sale of rupees 240 was entered as ₹420 wrongly. Now rectified. Amount is ₹480. So 180, amount is 180.
Transaction number 5. Sale of old table and chairs for rupees 900 was treated as sale of goods. हे आपण या फॉर्मॅटमध्ये घेऊया. ट्रान्झॅक्शन नंबर 5. सेल ऑफ ओल्ड टेबल अँड चेअर्स यांना आपण फर्निचर असं म्हणूयात. ठीक आहे. सेल केल्यानंतर फर्निचर गोज आउट, कॅश कम्स इन. ठीक आहे. एंट्री होणार आहे कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट बाय रुपीज 900. करेक्ट एंट्री इज कॅश अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. वॉज ट्रीटेड ॲज सेल ऑफ गुड्स. त्या ठिकाणी सेल्सनुसार याला ट्रीटमेंट दिलेली आहे किंवा एंटर केलेला आहे. सो आपण या ठिकाणी सेल्सची एंट्री करणार आहे रॉंग एंट्रीमध्ये और इनकरेक्ट एंट्रीमध्ये. सेल्स आपल्या नेहमी क्रेडिटला असतात टू सेल्स अकाउंट. ओके. कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. म्हणजे फर्निचर सोल्ड केलं पण ते असं कन्सिडर केलं की गुड सोल्ड प्रमाणे कन्सिडर केलं, त्यामुळे या ठिकाणी गुड सोल्डसाठी आपण सेल्स हा शब्द वापरतो. त्यामुळे या ठिकाणी आपण सेल्स अकाउंट क्रेडिट केलं आहे. ठीक आहे. याचे रिव्हर्स करत असताना सेल्स अकाउंट क्रेडिट आहे ते जाणार डेबिटला. सेल्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता या ठिकाणी कॅश अकाउंट या ठिकाणी क्रेडिटला आहे, या ठिकाणी डेबिटला आहे, त्यामुळे ते आपण एकमेकाला कॅन्सल करूयात. राहिले सेल्स अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. ही आपली रेक्टिफाईंग एंट्री होणार आहे जी की आपण जर्नल प्रॉपरमध्ये लिहूयात. सेल्स अकाउंट डेबिट सेल्स अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. being furniture sold wrongly treated as sales, now rectified. Amount is 900. Transaction number 6. Rent paid for proprietor's residence rupees 1200 debited to rent account. ओके. प्रोप्रायटरच्या रेसिडेन्ससाठीचं रेंट पेड केलेलं आहे. म्हणजे हा एक प्रकारे प्रोप्रायटरचा वैयक्तिक खर्च आहे. ठीक आहे. पर्सनल यूजसाठीचे हे पैसे असणार आहेत, त्याला आपण ड्रॉइंग असं म्हणतो. ठीक आहे. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट असं असणार आहे. पण या ठिकाणी इट कन्सिडर्ड ॲज बिझनेस एक्सपेन्स असं कन्सिडर करून त्यांनी रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट केलेलं आहे. ठीक आहे. मग आपण हे 5 नंबरची एंट्री 6 नंबरची एंट्री आपण डायरेक्ट पण करू शकतो. जसं की आता आपण वर्किंग न करता डायरेक्ट जर्नल प्रॉपरमध्ये हे एंट्री टाकूयात. बघा, करेक्ट एंट्री हवी होती ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ठीक आहे. ड्रॉइंग अकाउंट डेबिट हवं होतं, या ठिकाणी त्याने केलेलं आहे रेंट अकाउंट डेबिट. ठीक आहे. मग आपण जे करेक्ट आहे, जे पाहिजे आहे ते आपण ड्रॉइंग पाहिजे आहे डेबिटला. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी ड्रॉइंग लिहूयात. ड्रॉइंग अकाउंट डेबिट. ड्रॉइंग हवं होतं त्यामुळे आपण ते डेबिट केलं आणि त्याच्याऐवजी त्याने रेंट डेबिट केलेलं आहे. ठीक आहे. इथं लिहिलं आहे डेबिटेड टू रेंट अकाउंट. म्हणजे रॉंगली डेबिट केलेलं आहे रेंट, ते रॉंगली आहे त्यामुळे त्याला रिव्हर्स करणार आहे आपण. रिव्हर्स ट्रीटमेंट आपण देतो तो रॉंग एंट्रीजला. ठीक आहे. मग रिव्हर्स करत असताना आपण काय करणार आहे, रेंट डेबिट आहे, डेबिटेड टू रेंट अकाउंट. सो
आता आपण रेंट हे क्रेडिटला टाकणार आहे. टू रेंट अकाउंट being rent paid for proprietor's residence debited to rent account. Now rectified. Amount is rupees 1200. या ठिकाणी आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स मधील इन्स्ट्रुक्शन 5चा आन्सर पाहिला. या ठिकाणी हे जर्नल प्रॉपर आहे. थँक्स.